ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित श्री कृष्ण प्रताप. मागील भाग पुढे चालू. पुढे काही दिवसांनी पुन्हा गोपी यशोदेपुढे येऊन गाऱ्हाणी सांगू लागल्या. त्या समयी यशोदा कामाच्या घाईत होती, त्यामुळे गोपी लगेच तेथून परतल्या. गाऱ्हाणी ऐकून ऐकून यशोदा कंटाळून गेली. आता एकदा कृष्ण घरात आला की पुढील बंदोबस्त झालाच पाहिजे असे तिने ठरविले. तोच कृष्ण धावत धावत आला आणि यशोदेपुढे उभा राहिला. तिचा क्रोधयुक्त चेहरा पाहताच त्याने मान खाली घातली आणि हात जोडून तो एखाद्या अपराध्याप्रमाणे उभा राहिला. यशोदेने आपल्या डाव्या हाताने कृष्णाचे दोन्ही हात पकडले आणि ती म्हणाली, ताकीद करीते गोपी घरी तू घडी घडी जाऊ नको कृष्णा. पहिली म्हणे यशोदे तुझा हरी खोड्या करीतो आवरी आवरी. दुसरी म्हणे शिंकेची तोडितो. तिसरी म्हणे मडकेची फोडितो. चौथी म्हणे वत्सांची सोडितो. धरू जाता दडूनी बसतो. पाचवी म्हणे नवनीत भक्षितो. आमुच्या तोंडा फासूनी जातो. सहावी म्हणे माझ्या पतीची दाढी न कळत कोणा धरुनी ओढी. सातवी म्हणे दूध पिऊनी पळतो. धरू जाता धूळ फेकतो. आठवी म्हणे मज पाहुनी हसतो. यमुनेसी जाता अडवितो. नववी म्हणे राधिके घरी जातो. मोठा होऊनी विडा खातो. दहावी म्हणे गवळण रुक्मिणी तिच्या संगे सदा फिरतो. कृष्ण म्हणाला, आई, तुझ्या सांगण्याप्रमाणे गणेशाने माझ्या खोड्या काही दिवस कमी केल्या होत्या की नाही सांग पाहू. पण तू बोलल्याप्रमाणे व्रत केले नाहीस, म्हणून गणेशाचा कोप झालेला दिसतो. कारण अलीकडे मला सारख्या खोड्या कराव्यासे वाटते. त्यावर यशोदेने संकष्टी व्रत आरंभिले. नैवेद्यासाठी जेव्हा ती लाडू मोदक करू लागली तेव्हा तेथे कृष्ण आला आणि आई, मला हा खाऊ कधी देणार असे म्हणाला. गणपतीची पूजा आटोपल्यावर देईन हं, असे यशोदेने सांगितल्यावर तो बाहेर निघून गेला. त्यानंतर देवापुढे लाडू मोदक ठेवून यशोदा काही कामासाठी बाहेर गेली. तोच कृष्णाने सर्व लाडू मोदक खाऊन पातेले रिकामे केले आणि आपण मांडी घालून स्वस्तपणे डोळे मिटून बसला. नैवेद्य दाखविण्यासाठी यशोदेने जेव्हा पातेल्यावरचे झाकण काढले तेव्हा ते रिकामे असलेले पाहून यशोदा दचकली. लगेच तिने कृष्णाला हलवून विचारले, काय रे, देवापुढचे लाडू मोदक तू खाल्लेस का? तेव्हा गंभीर मुद्रा करून कृष्ण म्हणाला, आई, मी तुला खरी हकीकत सांगू का? कोणीतरी एक मोठ्या पोटाचा उंदरावर बसून आला आणि त्याने सोंडीच्या द्वारे मोदक व लाडू भराभर खाल्ले व तो निघून गेला. यशोदा म्हणाली, तुझ्यावर माझा विश्वास नाही. एकदा तू तोंड उघडून दाखव पाहू. तेव्हा कृष्णाने तोंड उघडले. त्या समयी त्याच्या तोंडात तिला गणपती दिसला. ते दृश्य पाहताच यशोदेचे डोळे दिपून गेले. गणपती तिला म्हणाला, यशोदे, खरोखर तू धन्य आहेस. तुझ्या उदरी हा देवाधिदेव अवतरला आहे. हे शब्द ऐकताच यशोदेचे देहभान नाहीसे झाले. थोड्या वेळाने ती भानावर आली तेव्हा, आई, मला फार भूक लागली ग, एकतरी लाडू दे ना, असे म्हणून कृष्ण तिच्या पाठीशी लागला. पुत्रमोहाला वश होऊन लगेच तिने त्यास लाडू दिला व मांडीवर बसून घेऊन ती त्याचे लाड करू लागली. एके दिवशी धार काढता काढता सर्व भांडी दुधाने भरली म्हणून आणखीन भांडी आणण्यासाठी यशोदा आत गेली. त्या समयी धावत येऊन कृष्णाने दुधाची धार तोंडात घेतली. इतक्यात राधा येऊन भिंतीच्या आड उभी राहिली.
तेव्हा कृष्ण तिच्याकडे गेला आणि तिची समजूत घालू लागला. इतक्यात यशोदेच्या पायांची चाहूल लागली म्हणून कृष्ण तेथून निघाला आणि धार काढायला बसला. ते पाहून यशोदा म्हणाली, कृष्णा, हे रे काय करतोस? कृष्ण म्हणाला, काय म्हणजे? धार काढतोय. यशोदा म्हणाली, अरे, बैलाजवळ बसलास आणि धार काढतो म्हणतोस, काय म्हणावे तुला? कृष्ण म्हणाला, आई, मी बैलाजवळ कसा बसेन? तू काहीतरी देवाचा नवस चुकलीस वाटते. म्हणून 4 स्तनांच्या ठिकाणी 1 स्तन झाला. हे ऐकून यशोदेला हसू आवरेना. कृष्ण खरोखरच बैलाजवळ बसला होता, कारण त्याचे सारे लक्ष राधेकडे होते. राधा दृष्टीस पडताच यशोदा म्हणाली, काय राधे, पाण्याला निघालीस वाटते. तेव्हा राधा काही न बोलता निघून गेली. राधा घरात सर्व कामधंदा जरी करी तरी तिच्या अंतर्यामी कृष्ण दर्शनार्थ सतत प्रार्थना चाले. तो येणार म्हणाला आहे, त्या अर्थी आल्याशिवाय राहणार नाही याची तिला खात्री होती. तरी एके दिवशी ती कृष्णाच्या आठवणीने बेचैन झाली. तेव्हा सखया कृष्णा तुझ विन कोणी नाही रे, सखया कृष्णा तुझ विन कोणी नाही रे, तू धावलवलाही रे, तू धावलवलाही रे, तू मनी माझ्या राही रे, तू मनी माझ्या राही रे, तू भिन्न नवसी काही रे, तू भिन्न नवसी काही रे, सखया कृष्णा तुझ विन कोणी नाही रे, तुझ विन नाही सुख रे, तुझ विन नाही सुख रे, तुझ विन सर्वही दुःख रे, तुझ विन सर्वही दुःख रे, पाहिन तुझे मुख रे, पाहिन तुझे मुख रे, होई तू सन्मुख रे, होई तू सन्मुख रे, सखया कृष्णा तुझ विन कोणी नाही रे, तुझ विन मी तव दीन रे, तुझ विन मी तव दीन रे, तू जळ मी तव मीन रे, तू जळ मी तव मीन रे, मी तुझला पाहीन रे, मी तुझला पाहीन रे, मी तुझ माझी राहीन रे, मी तुझ माझी राहीन रे, सखया कृष्णा तुझ विन कोणी नाही रे. इतक्यात कृष्ण तेथे हजर झाला. त्याच्या दर्शनानंदात राधा देहभान विसरून गेली. थोड्या वेळाने भानावर आली. त्यावर तिने कृष्णाच्या अंगाला सुवासिक तेल लावून अभ्यंग स्नान घातले आणि त्याच्या आवडीचे पदार्थ तयार करून त्यास जेवू घातले. राधेच्या हातचा विडा खाल्ल्याबरोबर कृष्ण तेथून निसटला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.